हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शहर यांच्या वतीने साजरी करण्यात आली आहे। सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। सर्व उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्धार केल्याचं सांगितलं। यावेळी किशोर घाटगे, नंदकुमार मोरे, सुनील जाधव, अंकुश निपाणीकर, निलेश हंकारे, पवित्रा रांगणेकर, उदय भोसले, मंगलताई साळोखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये आम्ही साहेबांना अभिवादन करण्याकरता कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो। सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी बाळासाहेबांना अभिवादन करण्याकरता या चौकामध्ये जमत असतो। आम्हाला जो हिंदुत्वाचा वारसा आणि वसा जो आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला आहे त्याच वाटचालीवर आम्ही सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी काम करत आहे। खरं जर सांगायचं गेलं तर ह्या शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा ठसा अखंड महाराष्ट्रात नव्हतं जगाच्या पाठीवर उमटून दाखवलेला आहे। तर ह्या हिंदुत्वाचं पूर्णपणे शिवसेनेचा जो पुढाकार घेऊन पुढे जाण्याचं जर काम कोणी केलं असेल तर शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी खरं म्हणजे शिवसेनेचा वारसा पुढे नेण्याचं काम प्रामुख्याने केलेलं आहे। म्हणूनच वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा खरोखर एक हिंदुत्वाचा वसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि हाच वसा पुढच्या भविष्याकरता महाराष्ट्राच्या सर्व हिंदू बांधवांना एकत्रित करून पूर्णपणे महाराष्ट्रावर विधानसभेवर वंदनीय शिवसेना प्रमुखांचं पुन्हा एकदा स्वप्न साकार करण्याकरता शिवसेनेचे सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी आम्ही सर्वजण सज्ज राहू आणि उद्याच्या येणाऱ्या पंचवार्षिक नंतर विधानसभेची ज्यावेळी इलेक्शन राहील त्या टायमाला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। हीच खरी म्हणजे खरं तर शिवसेना प्रमुखांना अभिवादन राहील। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।